तर पुणे अत्याचार प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दखल घेण्यात आली। अजित पवारांनी पुणे पोलिसांकडून अहवाल मागवलाय। आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या। आणि तिथल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट 9:30 वाजता मिळालेली आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ते सगळ्याच्या संदर्भातली त्यांचा तपास चालू आहे। माझं स्वतः सीपीशी बोलणं झालेलं आहे आणि त्यामध्ये संशयदृष्ट्या फिरणारा आरोपी हा शिरूर तालुक्यातला आहे। त्याच्या एका व्यक्तीला ताब्यामध्ये घेतलंय, परंतु तो अजून सापडला नाही। पोलीस पूर्णपणे शिरूर आणि त्याचं ते गाव आहे त्या परिसरामध्ये त्याचा तपास करतायत।